नमस्कार. जय शिवराय भावांनो. स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या अख्ख्या 1 महिन्यानंतरच्या ब्लॉगमध्ये. आता तुम्ही म्हणशाल असं का म्हणतोय? कारण आपला लास्टचा व्हिडिओ आपण टाकला होता. जवळपास 1 महिना झाला यूट्यूबला व्हिडिओ टाकलेला. थोडं काही कारणास्तव व्हिडिओ बनवायला टाईम नाही भेटला आपल्याला. बरेच प्रॉब्लेम चालू होते. ठीक आहे, तर जाऊ द्या. इथून मागं जे काही झालं ते विषय सोडून देऊ. तर आजपासून आपले डेलीचे जे काही ब्लॉग असतील ते रोजच्या रोज अपलोड होतील. तर आता विषय असा झाला आहे की आधी आम्ही जिथं पी जीला राहत होतो त्याच पी जीच्या खाली रूम्स वगैरे होत्या. आता रूम वगैरे घेतलेले आहे. तिथून आपण सकाळी किंवा संध्याकाळी आता जावा जाईल. शक्यतो आपण नाईटलाच काम करतोय त्याच्यामुळे नाईटलाच सुरुवात होणार. जाताना आपला पहिला ब्लॉग इथं आता शूट होत जाईल. त्याच्यानंतर पुढं मग इथून पुढं बघू आता कसं होतंय काय धंदा. कारण मुंबईच्या बुकिंगचं भरपूर प्रमाण कमी झाले. कारण अक्षरशः आत्ता 3 ते 4 दिवस शेवटचे मुंबईला जाऊन जे सेटअपवाले सुद्धा होते ते सुद्धा एम्प्टी यायला लागले होते. एवढे प्रॉब्लेम चालू होते. तर बघू आता आपण निर्णय असा घेतलाय की इथून आता गेलं की लई रिझर्वेशनची वाट मुंबईची बघायची नाही. लोकलला सुद्धा काम करायचं आणि लोकलला संध्याकाळी नाईटला जो काही धंदा होतोय तर तो आपण दाखवायचा प्रयत्न करू आपल्या व्हिडिओच्या मार्फत. तर ठीक आहे, जसं मागं सपोर्ट करीत राहिले तसे इथून पुढं सपोर्ट करा. आता नव्याने सुरुवात केली आहे असं समजा, पण आता इथून पुढं आपले व्हिडिओ कंटिन्यू येत राहतील. तर ठीक आहे, चालेल. आता निघतोय आज आपण गॅस वगैरे भरू. त्याच्यानंतर मग पुढले अपडेट आता देतोच तुम्हाला. हो, आता काय झालं मगाशी म्हटलं गॅस भरायचा, माझ्या लक्षातच राहिलं नाही की कालचाच आपला गॅस भरलेला होता आणि काल काय आपल्याला बुकिंग झालं नाही. काल इथून डी वाय पाटीलवरून एअरपोर्टला गेलो आणि एअरपोर्टला रात्रभर बुकिंग नाही काही नाही आणि सकाळी परत डी वाय पाटीलचीच घेऊन आलो. त्याच्यामुळं काय गाडी आपली आता 45 किलोमीटर चाललेली आहे फक्त. त्याच्यामुळं आता काय गॅसचं काय भरायची गरजच नव्हती. तर ठीक आहे, आता बघू काय होते बुकिंगचं. आज प्रमाण नाही लोकलला तर आता जवळपास 10 मिनिटं झाले ऑन आलोय. 10 मिनिटात फक्त रॅपिडोला 2 आणि उबेरला 1 बुकिंग वाजली. म्हणजे बुकिंग पूर्ण शांत झालेत. म्हटलं ख्रिसमसला असतील बुकिंग, पण ख्रिसमसला पण बुकिंग नाही. काय होते काय प्रॉब्लेम आहे काय नो. ठीक आहे, आज तर काय मुंबईचा चान्स नाहीच वाटत. लोकलला करू आणि बघू काय होते कसा धंदा होतोय. आता ठरवलंय आपण की नाही जर मुंबई पडली मुंबईच्या आशेवर राहायचं नाही. नाही तर आपले दिवस असेच वाया जात चालल्यात. आपण लोकलला काम करायचं. लोकलला आपले रात्रीतून जर 2-2.5 हजार रुपये जरी झाले तरी बास. म्हणजे जेणेकरून आपला रोजचा खर्च गाडीचा मेंटेनन्स वगैरे जे काय असेल तो जरी सुटला तरी बास आपल्याला. तर त्या हिशोबाने आपण करू. तर बघू आता काय कसं होतंय. तर मी कळवतो तुम्हाला मग पुढले बुकिंग कशा वगैरे काय पडतात ते. चालेल, ठीक आहे. पहिली एकच बुकिंग मारली आत्ताशी. आता रात्रीचे वाजले जवळपास 12:15. काय बुकिंग काय व्यवस्थित पडत नव्हत्या. काही जेवण वगैरे केलं. दिवाळीला बसलो होतो. मग आपल्याला YCM हॉस्पिटलमधून एक वाकडजी पडली. बुकिंग बघा ही 8.78 किलोमीटरला 199 म्हणजे जवळपास 200 रुपये. कलेक्शन आपलं 200 झाले कस्टमरकडून. घेतल्या तर अशाच परवडन अशा बुकिंग घ्यायच्या. ठीक आहे, आता बघू. आलोय वाकडला. इथून आता काय कुठं कशी लागायची बुकिंग बघू मग. वाकडला ड्रॉप केल्यानंतर हिंजवडीला आलो. आता जवळपास 3:30 वाजल्यात पण बुकिंग काय पडत नाही. मग आता या येडेचाळे सुचात्यात. जास्त पैसे झालेत म्हणून खाऊन संपून टाकायचे पैसे. बर्गर मागवले 166 रुपयाचं. कमाई झाली 199 म्हणजे 200 रुपये. खर्च झाला 166 रुपये. बाकीचा तर वेगळाच आहे. तर काय आजचा दिवस फेल गेल्यात जमाय. तर बघू आता बर्गर खाऊन तर झोपायचाच विचार आहे. ठीक आहे, आता काय होते कसं काय ना. जर सकाळची लागली मुंबई तर जाऊ, नाहीतर मग डायरेक्ट घरी निघू. बघू काय होते मग, देतो अपडेट तशी. मित्रांनो, सकाळचे वाजलेत 8:45 आणि आपण आलोय आता जवळपास डी वाय पाटील इन्स्टिट्यूट पाशी. तर झालं असं, आपण जे रात्री बर्गर वगैरे निवांत खाल्ला त्याच्यानंतर जे झोपलोय 8 वाजता उठलो आणि जस्ट चालू केलं आणि लगेच आपल्याला ते देवी गुरु जे आहे ना आपलं IT पार्क कासारवाडीच्या तिथं नाशिक फाट्याच्या
तिथली बुकिंग पडली. म्हटलं चला आता घराकडली तरी भेटती. 13 किलोमीटरला 276 भेटले. स्क्रीनशॉट टाकलाय बघा. 13-14 किती किलोमीटर आहे माहीत नाही एक्झॅक्ट बरं का. पण ठीक आहे. रॅपिडोनी कस्टमरकडून 199 कलेक्शन केले. मला 77 रुपये वॉलेटला दिल्यात. नक्की त्याचा प्लॅन काय आहे काय नो. काय कस्टमरला भरपूर डिस्काउंट देते ते. काय नो मार्केटमध्ये टिकायचा प्रयत्न चालू आहे त्याचा. बघू आपला फायदा होतोय पण त्याच्यामुळे रेट डाऊन होतात. कस्टमर त्याच्याकडे वळलेत त्याच्यामुळे ओला उबेरला रेट डाऊन करावं लागतात. असो बघू आता भारत टॅक्सीच्या भरोश्यावर काय होते काय कसं. तर आता आज तर बघू संपलाच दिवस आपला. झाले आता सकाळच्या जवळपास 9 वाजत आलेत. काय होते काय बघू आता. इथून जाऊ आता. जाता जाता जर भोसरीकडली वाजली एखादी 4-5 किलोमीटर तेवढेच अजून नाश्त्याचे पैसे सुटतील. बघू काय होते. नाही तर मग इथं आपण नाश्ता वगैरे करून आपल्या भोसरीत जाऊ घरी. सांगतो मग पुढं काय होते. तर भावांनो अशा प्रकारे आज आपण आपल्या पार्किंगच्या जागी आलेलो आहे. कशा प्रकारे आलो काय कळालंच नाही. काय करणार आहे आता. बुकिंग नाही काय नाही. लय अवघड परिस्थिती. नाश्ता वगैरे केलाय. आता जावं म्हटलं रूमवर जाऊन झोपावा. कारण पर्याय नाही आता शेवटी काय करणार आहे. बुकिंग वगैरे आपल्याला पडतच नाही सध्या. नाईटचा धंदा पण संपलेला आहे. डेला पण मी बऱ्याच मित्रांना इन्क्वायरी केली. विचार होता डेला करावा. पण डेची पण इन्क्वायरी केली बऱ्याच जणांना. प्रमाण तसं धंद्याचं कमीच झालेलं आहे. कारण जेव्हापासून तो मीटर चालू झाला ना त्यावेळेस सुरुवातीला मीटरचा पण रिस्पॉन्स होता. त्याच्यामुळं कमी बुकिंग मारून अर्निंग होत होती. आता त्याच्या आधी तर रेग्युलरच होतं. मेहनत जास्त होती त्यावेळेस. मीटरचा रेट आल्यानंतर कमी बुकिंगमध्ये कमी मेहनतमध्ये जास्त पैसे होत होते. पण काय झालं कालांतराने नंतर कस्टमर पण ॲग्री होत नव्हते. कारण ॲपमध्ये आणि मीटरच्या रेटमध्ये डिफरन्स जवळपास डबलचा व्हायला लागला ऑलमोस्ट. आता जिथं समजा आपल्याला 20 किलोमीटरला 300 रुपये दाखवत होतं नॉर्मली दाखवतोय आणि तिथं जर आपण 20 किलोमीटर जर 25 रुपयांनी घेतलं तर 500 रुपये होते. म्हणजे जवळपास 1.7 पटीने रेट वाढतात. कस्टमर नंतर ॲग्री व्हायचे बंद झाले आणि त्याच्यामुळे मग हळूहळू काय झालं त्यांना पण बरेच प्रॉब्लेम फेस करायला लागले. त्यानंतर ते येस राईड ॲप्लिकेशन आलं. त्यांच्यात काय ते कारपुलिंगमुळं ते IT वाले त्यांचे एम्प्लॉई ते घेऊन जायला लागले. त्याच्यावर अजून काही कोणी कारवाई केली नाही. संघटना बरेच ही संघटना म्हणते आम्ही करू, ती म्हणते आम्ही करू, पण अजून कोणत्याच संघटनेने असं ठोस पाऊल उचललं नाही. मग गेले RTO ऑफिसला कंप्लेंट वगैरे केल्यात. काय केलं सगळं प्रयत्न केले पण अजून काही कारवाई झाली नाही. येस राईड ॲप्लिकेशन अजून पण चालू आहे. त्याच्यामुळं बुकिंगचं प्रमाण कमी झाले. त्यात आता मेट्रो वगैरे पुण्यात चालू होतील त्याच्यामुळे मग अजून वाट लागणार आहे. धंदा मग ओला उबेरचा पूर्णच संपल्यात जमाय आता. आणि लोक नवीन गाड्या घेतच चालल्यात. त्याला लिमिटच नाही. रोज आपण जर एखाद्या शोरूमच्या बाहेर जर गेलो ना 1-2 गाड्यांचं रोज पूजन चालू आहे गाड्यांचं. आणि सणासुदीच्या टायमाला तर विचारूच नका. ज्यांना एक्सपिरियन्स नाही कोणत्या गोष्टीचा ते लोक पण तिथं जाऊन गाड्या घ्यायला लागलेत. रिॲलिटी लोकांना ॲक्च्युअल माहीत नाही. फक्त काय झालंय की बुवा अमोल करतोय धंदा, त्याचा पैसा दिसतोय. पण तुम्ही सध्या कंडिशन बघा. मी त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये आता आजचा पण व्हिडिओ मी माझी इच्छाच नव्हती अपलोड करायची पण म्हटलं करू द्या. कारण लोकांनी जे बुवा कमीत कमी आता ठीक आहे आपले ड्रायव्हर बंधू जे बघतात व्हिडिओ त्यांना माहिती आहे. पण जे बघत नाही त्यांना तरी ह्या गोष्टी कळतील की बुवा खरंच धंदा आहे का नाही. मी अशी परिस्थिती बऱ्याच वेळा आलेली. माझंच नाही प्रत्येकाचा हा विषय चालू आहे. जुन्या गाडीवाला असो किंवा नवीन गाडीवाला असो. काही जण मला म्हणतात तुझी गाडी जुनी आहे 2018चं मॉडेल आहे त्याच्यामुळे तुला बुकिंग पडत नाही असं तसं. पण असा काही प्रॉब्लेम नाही. ज्यांनी ताज्या 1-2 महिने 6-6 महिन्याच्या गाड्या आहेत त्यांना पण बुकिंग नाही. आणि जे इंटरसिटी करणारे होते आता ते तर काही सगळ्यांनाच माहिती आहे. ओलाचा सेटअप आधी होता. उबेरने ते आणलाय. उबेरचा पण जवळपास कंपनीकडून ऑपरेट होतोय अशी गोष्ट कळालेली आहे. त्याच्यामुळं तो पण विषय संपला. व इंटरसिटीच्या भरोश्यावर लोक चालत होती पण ते पण झालंय आता. आणि ज्यांनी गाड्या म्हणजे जो म्हणतात ना प्रामाणिकपणे काम करतो आज त्याचं किंमतच नाही ह्या जगात. आणि जो इलिगली काम करतोय
आता बाहेर कसं राहतं, जो व्यवस्थित साधा धंदा किंवा जॉब वगैरे करतो, तो व्यक्ती कधीच पुढे जात नाही. आणि जो 2 नंबरवाला करतो, जसं वाळू माफिया झालं किंवा उदाहरणार्थ हे काहीतरी जे 2 नंबरचे धंदे करणारे, ते बंगले बांधून मोठमोठ्या गाड्यांमध्ये फिरतात. तशी आता कंडिशन झालेली ओला उबेरवाल्यांची. म्हणजे प्रामाणिकपणे सुरुवातीला करीत होते, त्यांना काहीच नाही माहिती. आता ते पार भिकेला लागल्यावानी झाले. अक्षरशः गाड्या विकायला लागल्यात लोकं. आणि जे सेटअप मारून चालू आहे, त्यांनी एक गाडीच्या जीवावर 2-2, 3-3 गाड्या घेतल्यात. त्याच्यावर ड्रायव्हर ठेवल्यात. आता काही जण असे आहे, मी त्यांची माहिती काढली, की उदाहरणार्थ मी लोकांचं नाही सांगत, पण माझं नाव घेऊन सांगतो उदाहरणार्थ फक्त. उदाहरणार्थ नाही तर म्हणशान मी केलं का काय उद्योग असे. अमोलकडे एक गाडी आहे. अमोलने त्याची गाडी चालवली सेटअपला, पैसा वगैरे कमावला. मग त्याच्यानंतर अमोलने एक दुसरी गाडी घेतली. मग मित्राला त्याच्या गाडीवर ड्रायव्हर ठेवलं किंवा त्याला चालवाई दिली. किंवा मग माझा नातेवाईक होता, अमोलच्या मामाचा पोरगा, मावशीचा पोरगा, आत्याचा पोरगा, कोणाकोणाचा पोरगा नाही, तो आणला. त्याला म्हणला गाडी घे बाबा, मी तुला हे करतो ते करतो, असं करतो तसं करतो. मग त्यांनी ते एक गाडीच्या जागी 2-2, 3-3 गाड्या वाढवल्यात. आणि सेटअप मधून ते बुकिंग रोज मारून मारून पैसे कमवायला लागलेत. एका गाडीवरती 2-2 ड्रायव्हर ठेवून बुकिंग मारायला लागलेत. आणि जे रेग्युलर करणारे ते असे आमच्यासारखे रात्री निघतात, एक बुकिंग घेऊन जातात 200 रुपयाची. तिथं जाऊन पावणे ते 200 रुपयाचा बर्गर खात्यात. आणि मग येऊन परत 250 पावणे 300 बुकिंग घेऊन येतात. या आलं घरी येऊन झोपलं. पर्याय नाही शेवटी. असं नाही की पैसे कमवायचे नाही असं तसं त्याच्यामुळे टाइमपास चाललाय असं नाही. बुकिंगच नाही. त्याच्यामुळेच हे प्रॉब्लेम होतात. आणि हे सगळ्यांना माहिती आहे काय कंडिशन चालू आहे आता. आता आपण सगळ्यांनी भरोसा ठेवला तर तो फक्त भारत टॅक्सीवर ठेवू. कारण आता दिल्लीमध्ये लॉन्च झालेली आहे भारत टॅक्सी. त्यांचा डेमो जे काही चालू आहे, तो चालू आहे आणि सक्सेसफुली झालाय. आणि त्याच्याबद्दल मी बरेच आता मी व्हिडिओ वगैरे तिथले जे कंटेंट क्रिएटर जे आहेत, YouTubeला व्हिडिओ बनवतात, Instagramला बनवतात, त्यांचं म्हणणं आहे की बुकिंग बऱ्यापैकी चालू झाल्यात. आणि आहे मी म्हणावा असा रेट तर त्याचा पण तर अजून नाही बरं का. पण जे आपण म्हणतो ना नाईटच्या दृष्टीने, कारण त्या पण रेटचा आपण असा विचार नाही करायला पाहिजे की मला पीक आवरमध्ये 20 किलोमीटरला जर ₹450 भेटतात आणि त्या ॲप्लिकेशनला ₹400 भेटतात. मग ओला उबेरपेक्षा मग ते कमी आहे, मग ते कसं परवडणार? असं म्हणून नाही चालत. ते पीक आवरचा विषय झाला. पण त्या ॲप्लिकेशनचं असं आहे की ती तुम्हाला मध्यरात्री जरी बुकिंग पडली तरी ती ₹400 पडणार आहे. म्हणजे तुमचं एक इक्वल समांतर लेव्हल चालणार आहे. समांतर नाही म्हणता यायचं, पण याच्यापेक्षा प्रॉफिटेबल होईल. कारण आता त्यांनी अजून सबस्क्रिप्शन प्लॅन वगैरे जे काय आहे त्याचं तर काय अजून डिटेल कळली नाही. पण ते आणतील थोडेफार का होईना आणतील. पण हे यांच्यासारखं जे आहे ओला उबेर सारखं ते ती लफडे नाही राहायची. आता त्याच्या भरोश्यावर त्यांनी पण ते आउट स्टेशनच्या त्याच्यात आहे ते ऑप्शन. तर गव्हर्नमेंटचं असल्यामुळं असं वाटत नाही की बुवा यांच्यासारखं सेटअप येऊन काय फ्रॉड वगैरे चालतील, अशा गोष्टी काय होतील. ठीक आहे, आता सगळे आपण त्याच भरोश्यावर चालू. मोदी बाबाची कृपा होईन झाली तर ड्रायव्हर लोकांवर. आता ते बोलल्यात आम्ही कृपादृष्टी दाखवू तुमच्यावरती. त्यांचे अध्यक्ष बोलले ते अमित शहा, त्यांनी ॲप्लिकेशन आणायचे 6 महिन्यापूर्वी बोलले होते, आले मार्केटला. त्याचं डेमो टेस्ट सुद्धा चालू आहे. पण देव करो आणि तो सक्सेस हो आणि ह्या ओला उबेरचं मार्केट संपवो. आणि त्यांनी पण असं करायला पाहिजे की ओला उबेर ज्यावेळेस समजा आता त्यांची मार्केटमध्ये ती टॅक्सी येते, त्यावेळेस त्यांनी ह्या ॲप्लिकेशनवर काहीतरी कारवाई करून यांना संपुष्टात आणायचा प्रयत्न करायला पाहिजे. नाहीतर मग काय होणार, लोक आत्ता पण जसं उदाहरणार्थ झाले, गव्हर्नमेंटच्या पण बसेस आहेत आणि प्रायव्हेट पण आहे. पण लोक प्रायव्हेट बसला जास्त पैसे जातात पण त्यांच्याकडे प्रिफर होतात. कारण त्यांच्या सुखसुविधा चांगल्या असतात, सर्व्हिस वगैरे चांगली राहते. त्याच्यामुळं ते तिकडं जातात. तसं ह्या गोष्टीत व्हायला नको. आणि असं होऊ शकतं, लोक तिकडे जास्त प्रेफर करतील. कारण सुरुवातीपासून आज जवळपास 2014 पासून मार्केटमध्ये हे ॲप्लिकेशन चालू आहे. म्हणजे सुरुवातच टॅक्सी लाईनची त्यांनी केलेली आहे. त्याच्यामुळं मग त्याच्याकडे लोक जास्त वळायचा प्रयत्न करतील. तर गव्हर्नमेंटनी ह्या ॲप्लिकेशनवर कारवाई करून यांना बंद पाडायचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे जेणेकरून मग ती भारत टॅक्सी पूर्णतः चालन, पूर्ण म्हणजे भारत देशात. असं काहीतरी करायला पाहिजे त्यांनी. तर मग कुठं काहीतरी होऊ शकतं. तर ठीक आहे, बघू आता काय होते कसं काय. आता आजचा ब्लॉग आपण आता संपवतोय इथं. कारण आता काही जाऊन झोपणारच आहे.
आज 25 तारीख मे. आता हा ब्लॉग 25ला एंड होतोय, 24चा ब्लॉग आहे. तर मग आज ख्रिसमस आहे, तर ख्रिसमसला जे संध्याकाळी चालू करतोय तर त्याच्यावर बघू बुकिंगचं कसं प्रमाणे. मुंबई लागते का नाही लागते, नाही लागली तर मग लोकललाच करू, काय कसं होतंय. आणि इथून पुढं आपले आता कंटिन्यू ब्लॉग येतील, लोकल करू किंवा आउट करू, कसं करू, आपला ब्लॉग येत राहील लोकांपर्यंत. आपण जेवढी माहिती आपल्याला पोहोचवता येईल तेवढी आपण पोहोचवत राहू. आणि बाकीच्यांसारखं असं नाही नुसतंच दाखवायचं मी आज 4,000 केले आणि हे केले ते केले. आपण दाखवू, जेवढे केलेत ना आज तेवढे दाखवू. काही जण मी आणि आपण प्रूफ दाखवणार आहे. स्क्रीनशॉट मी आता इथून पुढं प्रत्येक बुकिंगचा स्क्रीनशॉट त्याच्यावर लावत जाणार. मला लोक काय म्हणतील काय नाही बा, तू दाखवले अर्निंग आणि तुझ्यामुळं गाड्या वाढतील, हे ते ज्याला घ्यायच्यात गाड्या तो घेणार आहे, त्याच्यात काही विषय नाही. पण त्याच्या मागची मेहनत पण दाखवू आपण. आणि रोजच्या जे काय होतात, आता आज जशी कंडिशन झाली, 4 दिवसापूर्वी माझे जर 4,000 झाले होते, पण बाकीचे कालचा, परवाचा, आजचा दिवस 3 दिवसात माझे 2,500 पण नाही झाले. मी हे पण दाखवलं पाहिजे. तर इथून पुढं आपलं ते प्रत्येक व्हिडिओमध्ये मी ते दाखवत जाईन, सगळं प्रूफ देत जाईन. आणि पॉसिबल झालं आपल्याला तर आपण सांगत पण जाऊ की बा आपल्याला समजा जिथं ब्लॉग एंड करताना आज जर समजा 2,500 झाले तर मग याच्यात आपला जेवणाचा खर्च किती गेला, गॅस किती जातोय, काय मेंटेनन्स, गाडीचे हप्ते वगैरे कसं काय, मग शिल्लक किती राहते त्याचा पण दाखवायचा प्रयत्न करू. कारण बाकीच्यांच्या मी आता व्हिडिओ बघतोय, काही जणांनी चॅलेंज व्हिडिओ बनवतात, बनवू द्या काय हरकत नाही. पण नुसतं चॅलेंजमध्ये असं दाखवू नका की 1 महिन्यात 1,00,000 रुपये, 3 महिन्यात 3,00,000 रुपये, हे दाखवू नका. त्याच्या माग कष्ट किती आहे आणि कष्टानंतर ते तुम्ही 1 महिन्याचं चॅलेंज घेतलं, मेहनत केल्यावर 1 महिन्यात 1,00,000 रुपये होतील. पण त्या 1,00,000 रुपयामध्ये तुमचा टोटल खर्च किती झाला, तुमची शिल्लक किती राहिली, हे पण तुम्ही जो 30 दिवसाचा तुमचा ब्लॉग लास्टचा एंड होतोय, 31व्या दिवशी तुम्ही तुला एक ब्लॉग बनवा आणि त्या ब्लॉगमध्ये पूर्ण 1 तारखेपासून 30 तारखेपर्यंत जे काय अर्निंग झाली, CNG, जेवण बिवण, जे सगळा खर्च झाला तो मायनस करून तुमचा निव्वळ प्रॉफिट किती राहिला ते पण दाखवा. म्हणजे जेणेकरून लोकांपर्यंत ही खरी माहिती पोचल. नुसतंच 1,00,000 रुपये दाखवून फायदा नाही. तर ठीक आहे, अशा प्रकारे आजचा ब्लॉग आपण इथं संपवतोय. आज अख्ख्या 1 महिन्यानंतर आपला ब्लॉग येतोय, इथून पुढं कंटिन्यू येत राहील. त्याच्यामुळे असाच सपोर्ट करा. आणि तुमच्या आशीर्वादामुळं, तुमच्या सपोर्टमुळं यूट्यूबपेक्षा इंस्टाग्रामला आपल्याला भरपूर रिस्पॉन्स आला आहे. कारण त्याच्या आपल्या कॉमेडी रील वगैरे जे काय आपण टाकतोय, तर आत्ता लास्टची व्हिडिओ जी टाकलेली होती जवळपास 8 मिलियन व्ह्यू गेले आणि त्याच्यातून मला 4,4,500 फॉलोअर्स वाढले. आणि आत्ता आपला 7,800चा टप्पा फॉलोअर्सचा इंस्टाग्रामला पूर्ण झालाय आत्ताच्या घडीला. तर येत्या काही दिवसातच 10K पण आपले तिथं पूर्ण होतील. त्याच्यामुळे इंस्टाग्रामची ID आपल्या बायोमध्ये पण आहे यूट्यूबच्या, आणि ह्या लिंकच्या खाली बायोमध्ये पण मी टाकतो. त्याच्यामुळे तिथं पण आपल्याला फॉलो करा, तिथं पण आपल्याला अपडेट भेटत जातील. तर ठीक आहे, धन्यवाद. आजचा ब्लॉग इथंच संपवतो. जय शिवराय.